मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की सायपासून कसे लोणी ते बनवायचे। तर मी हे 8 दिवसाची साय जमा करून ठेवली होती। आज सकाळी मी ते बाहेर काढून ठेवला डब्बा आणि त्यात 2 चमचे दही घातले होते। तर आपण बघूया एक एक की कसे ते तूप बनवायचे। त्यासाठी मी हे लोणी असे हे सकाळी हे करून तुम्ही बघू शकता, हे व्यवस्थित असं हे झालेलं आहे। आता याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। मी याला मिक्सरच्या भांड्यात टाकले आहे। याला मी आता थोडेसे ग्राइंड करून घेणार आहे। तर चला आपण याला थोडेसे ग्राइंड करूया। यात मी आता थोडेसे थंडे पाणी टाकणार आहे। तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे हे असे ऑटोमॅटिक लोणी वगैरे आलेला आहे वरती। याला आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स तुम्ही बघू शकता लोणी असे छान असा वर आलेला आहे, जमला आहे। मी ते दोन्ही हे पहा, हे ताक आणि लोणी तुम्हाला दिसत असेल आणि घट्ट असे ताक झाले आहे। तर आपण हे पहिले या पातेल्यात सर्व काढून घेणार आहोत। हे माझे 2 वेळा होणार आहे। हे माझे 8 दिवसाचं जमा झालं होतं, त्यामुळे आपण या डब्यात थोडंसं थंड पाणी हे करून धुवून घेऊयात। तर आता आपण याला मिक्सरमध्ये वापस थोडं एकदा फिरवणार आहोत। तुम्हाला मी दाखवते की कशा प्रकारे हे झालेले आहे मिक्सरमध्ये। तुम्ही बघू शकता किती छान असा वरती मलाई असे लोणी जमा झाले आहे, घट्ट असे। यातले आता मी खालचे ताक आहे ते एका साईडला करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती घट्ट असं ताक निघालं आहे आणि लोणी मी एका साईडला बाजूला करून घेत आहे। माझा घट्ट असा लोणी आला आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला ताकही थंड असे प्यावे वाटते। आता आमच्या घरी तर रोज आम्ही मट्टा पितो। हे बघा किती छान असा लोणी झाला आहे। मी तुम्हाला दाखवते, लोणी काय व्यवस्थित असा हे झाला आहे। बघा, हा माझे ताक एवढे भांडे भरून निघले आहे आणि हा लोणी। तर आता आपण याला गरम करून घेऊया। हे बघा, तुम्ही असं बघू शकता, हे तूप असं झालेलं आहे छान प्रकारे। तुम्ही ह्याच्यात आवडीनुसार तुळशीची पाने, कोणी मीठ टाकतं, कोणी साखर टाकतं, परंतु मी असं काही टाकलेलं नाही आहे। हे अशा प्रकारे फार घमघमाट असा वास सुटला आहे। आता आपण या डब्यात काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 8 दिवसाच्या ह्याच्यात माझे एवढे तूप झाले आहे छोट्या डब्यात। असे दाणेदार असं तूप दिसत आहे।